1935 साली रायगड जिल्ह्यामध्ये नागाव या गावी एक ज्यू धर्मीय व्यक्ती एक जागा विकत घेतो 99 वर्षाच्या करारावर आणि त्या जागी तो उभारतो एक मराठी शाळा, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. आता त्या मराठी शाळेला 90 वर्ष पूर्ण झालीत आणि 90 वर्षानंतर ती मराठी शाळा पाडून तिथे एक इंटरनॅशनल स्कूल उभं करायचा घाट मांडला गेलाय. आता ती शाळा पडणार आहे हा क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा मेन कॉन्फ्लिक्ट आहे. त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी आपल्याला ट्रेलर मधून सांगितल्या गेल्या होत्या. त्यामध्ये आपल्याला असं समजलं होतं शाळा पडण्यापासून वाचवण्याचा संघर्ष आपल्याला मूव्ही मध्ये पाहायला भेटणार आहे. तर तो संघर्ष कशा पद्धतीनं मूव्ही मध्ये दाखवला गेलाय, त्यातल्या कोणत्या गोष्टी मला पॉझिटिव्ह वाटल्या, कोणत्या निगेटिव्ह वाटल्या, कोणत्या गोष्टी अशा होत्या ज्या बेटर होऊ शकल्या असत्या, या सगळ्याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. जर तुम्हाला माझं मत पटलं किंवा नाही पटलं तरी देखील योग्य शब्दामध्ये तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये त्या गोष्टी मांडू शकता. मी तुमचा आभारच मानेन. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाबद्दलचा माझा रिव्ह्यू आपण ह्या व्हिडिओमध्ये आता सुरू करू. तर मूवीतल्या पॉझिटिव्ह पॉईंट बद्दल आपण सुरुवातीला बोलून घेऊ. मराठी शाळा महाराष्ट्रातल्या बंद होत आहेत, तुम्हाला माहितच आहे. मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते आणि मराठी भाषेबद्दल देखील खूप साऱ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. त्यामुळं हा जो विषय आहे तो चांगला विषय आहे. एका चांगल्या विषयावर ही मूवी बनली, हा सगळ्यात महत्वाचा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणता येईल. दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट आहे स्पेस, म्हणजे ही स्टोरी जिथं घडते ते ठिकाण, हे ठिकाण आहे कोकणातलं एक छोटस गाव. आता कोकण इज इक्वल टू सुंदरता हे समीकरण तुम्हाला माहितच आहे. तिसरा पॉझिटिव्ह पॉईंट आहे टाइम. कोकण सुंदरच आहे परंतु पावसाळ्यात ते आणखीन सुंदर होतं आणि ही स्टोरी घडते तो जो टाइम पिरियड आहे तो देखील पावसाळ्याचा पिरियड आहे. त्यामुळे ही फिल्म तुम्हाला मोठ्या पडद्यावर पाहताना अतिशय देखणी आणि सुंदर वाटते. टाइम आणि स्पेस योग्य निवडला गेला आहे. त्याचबरोबर ती गोष्ट टिपण्यासाठी जी सिनेमॅटोग्राफी आहे ती देखील अतिशय चांगली आहे. प्रत्येक सीन मध्ये, प्रत्येक शॉट मध्ये कंपोजिशनचा विचार करून, एस्थेटिक्सचा विचार करून तो शॉट घेतलाय. त्यामुळे आणखीन जास्त तो कोकण आपल्याला सुंदर वाटतो. कलर ग्रेडिंग चांगला आहे, त्याबरोबर कॉस्ट्युम्स, मेकअप या सगळ्या गोष्टीवर काम केले. त्यामुळे तरपट तुम्हाला स्क्रीनवर देखणा वाटतो, यामध्ये काहीही शंका नाही. आणखीन एक पॉझिटिव्ह पॉईंट या चित्रपटामधला तो म्हणजे कास्टिंग. चांगले चांगले कलाकार या आपल्या चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहेत. त्या प्रत्येक कलाकारानं चांगली ऍक्टिंग केली. कुणी कोणत्या रोलला एकदम इझी घेतले, हलक्यात घेतले असं तुम्हाला भासणार नाही. स्क्रीन प्ले एंगेजिंग आहे का, तर हो, स्क्रीन प्ले खरंच एंगेजिंग आहे. खूप साऱ्या गोष्टी या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार, म्हणजे मेन प्लॉट, त्याच्या सोबतचे असणारे सब प्लॉट, असे खूप साऱ्या गोष्टी आहेत चित्रपटामध्ये पाहण्यासारख्या आणि त्या योग्यरित्या स्क्रीन प्ले मध्ये बांधले गेले. त्यामुळे स्क्रीन प्ले कुठेही तुम्हाला रटाळवाना वाटत नाही. आता पुढचा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे डायलॉग चित्रपटामधले चांगले आहेत. विशेष करून सचिन खेडेकर यांच्या कॅरेक्टरला, म्हणजे शिर्के सरांच्या कॅरेक्टरचे जे डायलॉग आहेत ते खरंच खूप हार्ड हिटिंग आहेत. एक डायलॉग मला तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे. तो डायलॉग म्हणजे आत्ताचे शिक्षक हे पगारी झालेत आणि शिक्षण हे बाजारू झालंय. हा डायलॉग ऐकल्या मला तो अगदी हृदयाला भिडला. आता या मूवीतल्या काही निगेटिव्ह गोष्टीबद्दल आपण बोलू. तर या चित्रपटामध्ये जी मराठी शाळा जी पडणार आहे, तिथे इंटरनॅशनल स्कूल उभारणार आहे, ती शाळा पडू नये म्हणून जो संघर्ष दाखवला गेलाय, संपूर्ण जर तुम्ही पिक्चरची जी लेंथ पाहिली तर तो संघर्ष, जर तुम्ही ती शाळा वाचवायसाठी जे काही माझे विद्यार्थी आलेत त्यांच्या आयुष्यातला कॉन्फ्लिक्ट, त्यांची बॅक स्टोरी, त्यांच्यातले आपसातले रुसवे फुगवे, याच्या बरोबर जो संघर्ष आहे त्याचा जर रन टाइम तुम्ही कम्पेअर केला तर शाळा वाचवण्यासाठी जो संघर्ष आहे तो कमी दाखवलाय आणि हा या चित्रपटातील सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट, ते जे कॅरेक्टर दाखवले गेले, त्यांच्यातले जे आपसातले कॉन्फ्लिक्ट दाखवले गेलेत, किंवा कादंबरी कदम यांचे कॅरेक्टर आहे त्यांचं काही रिलेटिव्ह बरोबरच जे कॉन्फ्लिक्ट आहे, किंवा आणखीन अशा काही त्यांच्या बॅक स्टोरीज आहेत, त्यातले जे काही कॉन्फ्लिक्ट आहेत, त्यांच्यातले काही रुसवे फुगवे आहेत, ते रुसवे फुगवे दाखवण्यासाठी खूप मोठा रन टाइम घेतलाय आणि त्यामुळेच प्रेक्षकांना ते रुसवे फुगवे सॉल्व्ह झाले, त्यांच्यासाठी एक परफेक्ट रिझॉल्युशन मिळालंय असं देखील क्लायमॅक्सला पाहण्याची अपेक्षा निर्माण होते. परंतु त्या गोष्टी चित्रपटामध्ये रिझॉल्व्ह केल्या गेलेल्या नाहीत, त्या अर्धवट राहिलेत असं मला जाणवलं. ही चित्रपटातला दुसरा निगेटिव्ह पॉईंट आहे. उदाहरण मी तुम्हाला आता त्याची देतो. कादंबरी कदम यांचं जे कॅरेक्टर आहे त्याचा एक त्याच्या रिलेटिव्ह बरोबर काहीतरी कॉन्फ्लिक्ट आहे, काहीतरी रुसवा फुगवा आहे, तो देखील तुम्हाला अगदीच अशी तोंडी सांगितलंय. त्याचबरोबर तो रुसवा फुगवा सॉल्व्ह झालाय असं तुम्हाला दाखवलं गेलेलं नाही, परंतु तो सॉल्व्ह व्हावा अशी प्रेक्षकांच्या मनामध्ये अपेक्षा निर्माण होते. त्याचबरोबर अंजली आणि दीप हे दोन कॅरेक्टर आहेत, त्यांच्यामध्ये देखील पास्ट मध्ये काही गोष्टी घडलेत, त्यांचं देखील काहीतरी एक नातं होतं, ते नातं बिघडलंय, ही गोष्ट सांगण्यासाठी देखील खूप मोठा रन टाइम चित्रपटामध्ये दिला गेलाय. त्या कॉन्फ्लिक्टवर प्रेक्षकांचं लक्ष जावं अशा पद्धतीचे ते सीन लिहिले गेलेत आणि मग तो कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह होतो की नाही हे देखील साहजिकरित्या प्रेक्षकांना अपेक्षा राहते की आता ह्यांच्यातलं जे काही रुसफुगव आहे ते सॉल्व्ह होतं की नाही, पण ते होतं का, तर नाही होत.
आणखीन काही कॅरेक्टर आहेत, म्हणजे एक क्षितिज जोग यांनी प्ले केलेलं कॅरेक्टर, आणखीन एक कॅरेक्टर आहे चित्रपटामधलं. त्या 2 कॅरेक्टर मध्ये देखील एक छोटासा कॉन्फ्लिक्ट पास्ट मध्ये होता आणि तो देखील सॉल्व्ह केला गेलेला नाही मूव्ही मध्ये. आणि असं झालंय की एक तर संघर्ष कमी दाखवलाय, त्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यातले कॉन्फ्लिक्ट, त्यांच्यात रुसवे फुगवे, काही बॅक स्टोरी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी जास्त रन टाइम दिला गेलाय आणि ते असून देखील त्या सगळ्या गोष्टी क्लायमॅक्स मध्ये सॉल्व्ह केलेल्या नाही, त्यांना एक परफेक्ट रिझोल्युशन भेटलेलं नाही. त्यामुळे ज्यासाठी जास्त रन टाइम दिलाय ती गोष्ट क्लायमॅक्स मध्ये सॉल्व्ह झालेली नाही आणि जी गोष्ट आम्हाला चित्रपटामध्ये पाहायची होती, म्हणजे जो शाळा वाचवण्यासाठी संघर्ष, तो संघर्ष कमी दाखवलाय. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट, तो संघर्ष वाटत नाही. ते माझे विद्यार्थी शाळा वाचवण्यासाठी काही प्रयत्न करतात आणि जास्त काही त्यांना संघर्ष करायचं लागत नाही. थोडेफार ऑब्स्टेकल त्यांच्या त्या मार्गामध्ये येतात, त्या संघर्षामध्ये येतात, परंतु ते ऑब्स्टेकल खूप इंटेन्स नाहीत. त्यामुळे तुम्हाला खूप क्युरिओसिटी राहत नाही, शाळा वाचते की नाही वाचत, असं काही तुमच्या मनामध्ये भ्रम राहत नाही. त्यामुळं चित्रपटामध्ये तुम्हाला असं काही पाहायला भेटणार नाही की आता शाळा पडणारच आहे, आता सगळं संपलंय, आता काही मार्गच राहिलेला नाही, अशा नोटला हा चित्रपट जात नाही. हा चित्रपटातला निगेटिव्ह पॉईंट आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की चित्रपटामध्ये शाळा वाचवण्याचा जो संघर्ष आहे तो आणखीन मोठा दाखवायला पाहिजे होता, तो आणखीन इंटेन्स दाखवायला पाहिजे होता. जी काही माझी विद्यार्थी आहेत त्यांची बॅक स्टोरी नक्कीच दाखवायला हवी होती, त्यांच्यातले कॉन्फ्लिक्ट नक्कीच दाखवायला पाहिजे होते, परंतु जे दाखवल्यानंतर ते रिझॉल्व्ह देखील करायला पाहिजे होते, कारण प्रेक्षकांची ती देखील अपेक्षा निर्माण होते. तर या सगळ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी मला चित्रपटात वाटल्या, परंतु हा चित्रपट मला आवडला नाही असं मी मुळीच म्हणणार नाही. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट प्रामाणिक प्रयत्न आहे. मराठी शाळा, मराठी शाळेची अवस्था, मराठी भाषा, या सगळ्या गोष्टीवर हा चित्रपट चांगल्या प्रकारे भाष्य करतो. चित्रपटामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला थिएटरमध्ये पाहावासा वाटतो. चित्रपटातला स्क्रीन प्ले चांगला आहे, एंगेजिंग आहे, डायलॉग देखील चांगले आहेत. चित्रपटामध्ये भरपूर कॅरेक्टर आहेत, त्यांना बॅक स्टोरी आहे, त्यांचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यांच्या मेकअप, कॉस्ट्युम्स, या सगळ्या गोष्टीवर काम केलं गेलं आहे. सिनेमॅटोग्राफी चांगली आहे, टाइम आणि स्पेस चांगला निवडला गेला आहे, कलर ग्रेडिंग, एडिटिंग, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असल्यामुळे क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट प्रेक्षक थिएटरमध्ये नक्कीच एन्जॉय करू शकतात. चित्रपटामध्ये काही त्रुटी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्याच. 1 जानेवारी 2026 या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला आणि मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक चांगला स्टार्ट क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाच्या माध्यमातून मिळालाय. माझी अशी इच्छा आहे की या चित्रपटाला खूप चांगलं यश भेटावं, खूप साऱ्या लोकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावा, चित्रपटाचं कलेक्शन देखील चांगलं व्हावं अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल किंवा असहमत जरी असाल तरी कमेंट सेक्शन मध्ये तुमचं मत मांडायला नक्कीच विसरू नका. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.